प्रकरणामध्ये एसआयटीचा तपासाचा आज 8वा दिवस. आजही अनेक गोष्टी समोर आल्या आहेत आणि त्याची सुरुवात करूया अशोक खरातच्या कार्यालयापासून. नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरामध्ये ओकास प्रॉपर्टी कन्सल्टंट्स असं हे कार्यालय आहे आणि आज दुपारी त्याच कार्यालयामध्ये एसआयटीचं पथक पोहोचलं. त्यांनी झाडाझडती केली आणि त्यानंतर कार्यालयातनं काही गोष्टी ताब्यात घेतल्या. त्यात प्रिंटर, काही कागदपत्र अशा गोष्टी होत्या. फक्त व्हिडिओच नाही तर फसवणूक, खंडणी, अघोरी प्रकार, आर्थिक उलाढाल अशा सगळ्या बाजूनं एसआयटीचा आणि आयकरचाही तपास सुरू आहे. त्यामुळे आजच्या तपासाला विशेष महत्त्व आहे. तर इकडे एसआयटीनं कार्यालयामध्ये झाडाझडती सुरू ठेवलेली होती आणि तिकडे वावी पोलीस स्टेशनमध्ये आणखीन एका गुन्ह्याची आज नोंद झाली आणि हा गुन्हा आहे फसवणुकीचा. पुण्यातील राजेंद्र जासूद पेशानं जिल्ह्यातील बांधकाम व्यावसायिक काही वर्षांपूर्वी अशोक खरातच्या संपर्कात आले, नंतर प्रभावित झाले आणि त्यानंतर फसले. मरणाची भीती दाखवत राजेंद्र जासूद यांना खरातनं कोट्यावधी रुपयांचा गंडा घातला. विशेष म्हणजे जासूद यांची फसवणूक करत खरातने त्यांच्या विरोधातच गुन्हा दाखल केला. लॉजिस्टिकचा व्यवसाय करण्यासाठी जासूद हे ज्योतिष सल्ला घ्यायला गेले आणि खरातच्या जाळ्यात अडकले. त्यानंतर अवतार पूजा करण्यासाठी खरातने त्यांना अक्षरशः लुबाडलं. त्यांच्याकडून महागडी मर्सिडीज गाडीही उकळली. जासूद यांच्याच खर्चाने तब्बल 21 देशही खरात फिरला. गुरुसेवेचं आणि मृत्यूचं भय दाखवत अमेरिकेत उपचार करून घेतले. मिरगावातलं फार्म हाऊसही व्यावसायिक जासूद यांच्या खर्चानेच बांधलं आणि त्यातल्या फर्निचरसाठीही पैसे उकळले. याच राजेंद्र जासूद यांची आपण ओळख करून घेऊयात आणि ती ओळख करून घेण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. पाहूयात काही ग्राफिक्स. तर हे राजेंद्र जासूद कोण आहेत ज्यांनी आज गुन्हा दाखल केलाय? हे पुणे जिल्ह्यातले बांधकाम व्यावसायिक आहेत. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत. जासूद भाजपचे पुण्यातले पदाधिकारी सुद्धा आहेत. 2018 पासून बोंधू अशोक खरातच्या संपर्कात ते होते. 2023 मध्ये फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर खरातकडे त्यांनी 5 कोटींची मागणी केली. राजकीय संबंधांचा वापर करून खरातने जासूद यांच्यावर गुन्हा दाखल केला. आता जासूद यांच्याकडनं खरात विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. आणि आता दिवसाभरातली सर्वात पॉझिटिव्ह बातमी मी तुम्हाला सांगते. बातमी आहे कोपर गावातनं. जसं मी सुरुवातीलाच आवाहन केलं होतं की तुमच्याकडे अशोक खरातचे व्हिडिओ आले असतील किंवा तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती ते दिसले असतील, पोस्ट केले असतील किंवा तुमच्या संपर्कातील कोणी असं काही केलं असेल तर ते लगेच डिलीट करा. त्यामुळे महिलांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायचंय ते होऊ शकतंच, पण तुम्ही गोत्यात याल. आता त्याच संदर्भात हे बघा की अशोक खरात पीडित महिलांचे फोटो व्हायरल केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधामध्ये आज गुन्हा दाखल झालाय. तिघांविरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोपरगावातील काही व्हॉट्सअप ग्रुपवरती व्हिडिओ टाकणाऱ्या राहुल शिंदे याला व्हिडिओ देणाऱ्या योगेश आढाव या दोघांच्याही